बीजापुर तोप मैदान के बंदिದ್ದೇವೆ प्यारे नाज़रीन हम अब बीजापुर के तोप मैदान में आए हैं ನೋಡೋಣ ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಗಳು ಏನೆಲ್ಲ ಅಂತ ये तोप मैदान है तोप मैदान ये कहाँ है बीजापुर में बीजापुर में हाँ बीजापुर इसको तोप मैदान बोलते हैं उधर रखा है उबलीपुर बोलते हैं अब उधर और एक तरफ उधर इब्राहिम रजा बोलते हैं और गोल गुम्बद बोलते हैं इसके अंदर अंदर कौन से वो ये रहता ना वो 2 दिन जुड़वा भाई रहते देखो यूट्यूब में वीडियो करते हैं इंस्टाग्राम में भाई ನೋಡಿ ಮಿತ್ರರೇ ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಆಕರ್ಷಣೀಯವಾದ ಒಂದು ಸ್ಥಳವಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಗಾರ್ಡನ್ಸ್ಗಳನ್ನು ಗಿಡ ಮರಗಳನ್ನು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಈಗ ನನ್ನ ಸುತ್ತ ಮಕ್ಕಳು ನೆರೆದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿನ ಮಕ್ಕಳು ಇದು ಬಿಜಾಪುರದ ಗೋದಾವರಿ ಹತ್ತಿರ ತೋಪ್ ಮೈದಾನ ಅಂತ ಇಲ್ಲಿಗೆ ಹೆಸರು ಇಲ್ಲೊಂದು ದೊಡ್ಡ ತೋಪಿದೆ ಹಿಂದಿನ ರಾಜರ ಕಾಲದ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೋಡೋಣ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಗಾರ್ಡನ್ಸ್ ಮತ್ತು ಮರ ಗಿಡಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ ಇದರ ಒಳಗಿನ ದೃಶ್ಯ ಏನಿದೆ ಅಂತ ಒಳಗೆ ನೋಡಿ ಹೋಗೋಣ बीजापुर के कन्ना नगर के स्वादिक भाई मुझे यहाँ ले आए हैं हमारे साथ उनके बेटे हुज़ैफ भी है और दूसरे बच्चे भी मिले हैं चल देखेंगे आगे क्या क्या है और प्यारे नाजरीन जो हजरात हमारे ये वीडियो देख रहे हैं आप लोग इस वीडियो को लाइक करें सब्सक्राइब करें और तुम्हारे दोस्तों को भी ये वीडियो पहुंचाइए और तुम्हारे राय तुम्हारे ओपिनियंस वगैरह कमेंट बॉक्स में लिख कर भेजिए और आपके शहर के करीब या तो आपकी बस्ती के करीब ऐसी खूबसूरत जगह हैं तो हमें बताइए कमेंट बॉक्स के ज़रिए ನೋಡಿ ಮಿತ್ರರೇ ತೋಪು ಅಂದರೆ ಇದುವೇ ನೋಡಿ ತೋಪು ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ಇದನ್ನು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜರುಗಳು ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದರು ಇದರ ಬಗ್ಗಿನ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ಸ್ವಾದಿಕ್ ಬಾಯಿ ಅವರು ಹೇಳ್ಬೋದು ಅವರು ಇಲ್ಲಿಯವರೇ ಬಿಜಾಪುರದವರೇ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳಿ ನೋಡೋಣ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಅದೇ ರೀತಿ ನಿಮಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿ ಇದ್ದರೆ ನಿಮಗೂ ಕೂಡ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಬಹುದು ಮೈ ಡಿಯರ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇಫ್ ದೇರ್ ಆರ್ ಸಚ್ ಪ್ಲೇಸಸ್ ನಿಯರ್ ಯುವರ್ ಟೌನ್ प्लीज़ लेट अस नो थ्रू कमेंट अली आदिल नंबर 1 के फ्रंट में बनाई थी ये तोप की फायरिंग जो है 21 किलोमीटर तक फायरिंग है इसकी हाँ यहाँ से ऊपर बारूद डाल के मारने के बाद 21 किलोमीटर तक फायरिंग करता है और ये तोप जो है पंचधातु से बनी हुई लोहा चांदी पीतल तांबा सोना 5 चीज़ों से इस तोप को बनाया सर क्यों उस ज़माने में 5 धातु से बनाते थे तोप को अगर सिर्फ सोने से या चांदी से या लोहे से बनाएंगे अगर पर्टिकुलर पूरा तो क्रैक मारती हो ನೋಡಿ ಮಿತ್ರರೇ ಇದೆಲ್ಲವೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ರಾಜರುಗಳ ಕೊಡುಗೆಗಳಾಗಿವೆ क्रैक मारती ಹಾಂ ಹಾಂ और इसकी खासियत क्या है बाबा देखो तोप को जब मारते थे मारने के बाद इसकी आवाज़ से लोग मरने लगे ಹಾಂ 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 जो चलाने वाला फायरमैन है मरने लगे ಹಾಂ तो उसके बाद में क्या करें आइडिया जैसे ही बारूद दाल को मारते थे मारने के बाद में वो पानी की टाकियाँ हैं वहाँ पर हाँ हाँ पानी की क्या है क्या टाकियाँ हैं ऊपर बारूद दाल को मारने के बाद वो अंदर पानी की टाकियों में जाके बारूद में आना यानी कि फायर में आना कूदता था हाँ तो पानी के अंदर क्या होता आवाज़ नहीं आता उसकी जान बच जाती थी ये आवाज़ से बच जाता था तो इसको 2 बार चलाएं ये तो को 2 बार इस्तेमाल करें तो कब इस्तेमाल करें मुझे पता नहीं है लेकिन बहुत से लोग बोलते हैं कि 2 बार इसको इस्तेमाल करें ये कितने किलोमीटर की रेंज है इसकी जाने की 21 किलोमीटर 21 आँखें नाक मूछ हाँ हाँ ये इंसान की शक्ल बादशाह का नाम है जो बनाया बादशाह उसका नाम है इसका टोटल वजन कितना है इसका टोटल वजन कितना है 12 टन है ಇಲ್ಲಿ ಈಗ ಹುಸೈಫ್ ಕೇಳಿದೆ ಇದರ ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಕೆ ಜಿ ಇದೆ ಅಂತ ಇದು ಆಗ ಅವನ ತಂದೆ ಹೇಳಿದ್ರು 12 ಟನ್ ಅಂತ. ಪ್ರೀತಿಯ ಮಿತ್ರರೇ, ಇಲ್ಲಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಜನರು ಪ್ರಶ್ನಿಸುವವರಿದ್ದಾರೆ, ಮುಸಲ್ಮಾನರು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ.
ಮುಸಲ್ಮಾನ್ ರಾಜರು ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂಥದ್ದಕ್ಕೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ನಿದರ್ಶನಗಳಾಗಿವೆ ಈ ಎಲ್ಲ ಸ್ಮಾರಕಗಳು, ತೋಪುಗಳು, ಇಂಥ ಹಲವಾರು ಹಿಂದಿನ ಕಟ್ಟಡಗಳು ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಮುಸಲ್ಮಾನ್ ರಾಜರುಗಳು ಮಾಡಿಟ್ಟವುಗಳಾಗಿವೆ.